Welcome back to bio lecture Inheritance and Variation. Today we will start the genetic terminologies. The first term in this genetic terminology is character. The specific feature of in the individual called as the character. Means here, for example, of the specific feature is skin color as well as the height of the plants as well as the color of the hair. These are included in the characters. Means the definition of the character is it is it is a specific feature of an organism. Example, height of stem, height of stem as well as color of seeds as well as color of skin, color of hair. These are included in the character. म्हणजे इथं फर्स्ट टर्म जी आहे कॅरेक्टर. आता याच्यामध्ये इट इज ए स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम. एक वैशिष्ट्य असतं कोणत्याही प्राण्यामध्ये. कारण आपल्याला इथं काय बघायचं आहे तर प्रत्येक एक कॅरेक्टर जे आहे ते कॅरेक्टर एक जीन कंट्रोल करत असतो आणि असे जे जीन्स आहेत ते DNA वरती असतात. त्यामुळं एखादा ह्युमन जरी घेतला तरी त्याच्यामध्ये असणारा स्किन कलर कसा आहे किंवा हेअर कलर कसा आहे किंवा लेंथ हेअरची किती आहे यालाच या ठिकाणी कॅरेक्टर असं म्हणायचं. किंवा प्लांटचं जर एक्झाम्पल घेतलं तर त्या प्लांटचा स्टेम हायटेड आहे का डॉर्फ आहे किंवा ज्या बिया असतात त्यांचा कलर कसा आहे किंवा पॉट्स जर घेतले शेंगा जर घेतल्या तर त्यांचा कलर कसा आहे. ही जी सगळे फीचर्स आहेत ते कॅरेक्टरमध्ये इन्क्लूड होत असतात. त्याच्यानंतर दुसरी जी टर्म आहे ती म्हणजे ट्रेट. सेकंड टर्म ट्रेट. द डेफिनेशन ऑफ द ट्रेट इज an inherited character and its detectable variant. This is called as the trait. Examples of the trait is tall or dwarf in these plants as well as in this human, and the color of the skin is white or black or whitish. This is the skin color. It is included in the trait. म्हणजे white, black or the whitish as well as the color of the hairs is black or the golden
or the white. This is the color of the hair, but this color, black, golden or the white, which is included into the trait, as well as in this pod color, which is included in the yellow or the green, as well as the round or the wrinkled. These traits are also included in this example, and this trait is inherited character and its detectable variant. आता इथं दुसरं जे आहे ट्रेट, म्हणजे आपण एखादं जर कॅरेक्टर घेतलं तर त्या कॅरेक्टरचं जे वैशिष्ट्य आहे त्यालाच या ठिकाणी ट्रेट असं म्हणायचं. आणि हे जे कॅरेक्टर आहे ते इनहेरिट होत असतं, म्हणून इनहेरिटेड शब्द आहे. इनहेरिटेड म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जातं, आणि ते डिटेक्टेबल म्हणजे आपल्याला ते पूर्णतः जाणवत असतं. फेरेट म्हणजे वेगवेगळे जे बदल असतात किंवा वेगवेगळे प्रकार जे असतात ते आपल्याला डिटेक्ट होत असतात. आता इथं साधं उदाहरण दिलेलं आहे, टॉल ऑर दी डॉर्फ. जर आपण वनस्पती घेतली तर ती वनस्पती उंच आहे का खुरटी आहे. जर समजा ते पॅरेंटच जर टॉल असेल तर त्याची तयार होणारी जी ऑस्प्रिंग्ज असतात, म्हणजे न्यू जनरेशन जे आहे ते टॉल असतं. किंवा एखादी फॅमिली जर समजा हाईटलाच कमी असेल तर त्यांना होणारी जी प्रोजेनी आहे, त्यांची जी मुलं असतात ती त्या ठिकाणी खुजी असतात, उंचीला कमी असतात, ते डॉर्फमध्ये येत असतं. किंवा इथं मी स्किन कलरचं एक्झाम्पल लिहिलेलं आहे. स्किन कलर हे झालं कॅरेक्टर, पण ती स्किन व्हाईट कलरची आहे, ती स्किन ब्लॅक कलरची आहे, ती स्किन व्हाईटिश कलरची आहे, म्हणजे ती व्यक्ती गोरी आहे, काळी आहे, गव्हाळ कलरची आहे, हे ट्रेटमध्ये येत असतं. त्याच्यानंतर आपण जर केसांचं उदाहरण घेतलं, म्हणजे हे कलर ऑफ द हेअर, इट इज ए कॅरेक्टर, म्हणजे हे कॅरेक्टर झालं. पण केस जे आहेत ते टोटली ब्लॅक आहेत का ते सोनेरी रंगाचे आहेत का ते पांढऱ्या रंगाचे आहेत, ही जे त्या ठिकाणी एक्झाम्पल आहे ते ट्रेट्सचं आहे. म्हणून ट्रेट्सची डेफिनेशन काय, an inherited character and its detectable variant. This is the second term included in the genetic terminology. Third term is included the factor. Factor, it is a unit of heredity. It is a unit of heredity. A particle present in organism which is responsible for the inheritance and expression of a character. आता इथं फॅक्टर म्हणजे असे घटक आहे की जो हेरिडिटीचं बेसिक युनिट आहे. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. अनुवंशिकतेचं एकक कोणतं आहे तर या ठिकाणी फॅक्टर. म्हणजेच हा जो फॅक्टर आहे म्हणजे हे एक पार्टिकल आहे. ए पार्टिकल प्रेझेंट इन ऑर्गॅनिझम which is responsible for the inheritance and expression of a character. एखादं कॅरेक्टर जे आहे ते इनहेरिट करण्यासाठी किंवा ते एक्सप्रेस करण्यासाठी जो पार्टिकल किंवा जे हेरिडिटरी युनिट रिस्पॉन्सिबल आहे त्यालाच फॅक्टर असं म्हणायचं. कारण फॅक्टर म्हणजेच त्याला जी टर्म नंतर यूज केली ती म्हणजे जीन्स. पण जीन ही जी टर्म आहे तिच्या अगोदर मेंडेल या शास्त्रज्ञांनी हे जे युनिट बेसिक युनिट जे आहे हेरिडिटीचं
त्याला फॅक्टर असं नाव दिलेलं होतं. त्याच्यानंतर चौथी टर्म आहे जीन. जीन it is a particular segment of DNA which is responsible for inheritance and expression of that character. याचा अर्थ डीएनए जो आहे त्या डीएनएचा पर्टिक्युलर सेगमेंट आहे आणि हा जो पर्टिक्युलर सेगमेंट आहे तोच इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन साठी कारणीभूत असतो. म्हणजे एक जीन हा एक कॅरेक्टर कंट्रोल करतो, पण हे जे जीन्स असतात ते डीएनए वरती असतात. पण हे जे डीएनए आहेत, जर समजा आपण डीएनएचं स्ट्रक्चर जर त्या ठिकाणी काढला असेल तर आपल्या लक्षात येईल की हा जो डीएनए आहे त्या डीएनए वरती असणारे हे जे नायट्रोजन बेस पेअर्स आहेत किंवा न्यूक्लिओटाइड्स जे असतात, आणि हा सर्व डीएनए जो आहे हा फंक्शनल नसतो, पण त्याच्यावरती लिमिटेड असे काही सेगमेंट्स असतात. आता समजा या ठिकाणी हा एवढाच जर आपण पीस घेतला तर हा एक पीस जो आहे तो जीन म्हणून त्या ठिकाणी येत असतो. आणि हा जो जीन आहे तो एका कॅरेक्टरसाठी काम करत असतो. म्हणजेच या ठिकाणी आता तुम्ही त्या ठिकाणी पुढचा चौथा जो चॅप्टर आहे गोसावी सर जे शिकवणार आहेत मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हे जे डीएनए असतात त्या डीएनए वरती जे कोडॉन्स असतात, हे कोडॉन्स जे असतात ते बेस पेअर्स वगैरे त्याच्यापासून तयार झालेले असतात आणि त्यांचा जो सिक्वेन्स असतो तो सिक्वेन्स ॲमिनो ॲसिड तयार करण्यासाठी महत्त्वाचा असतो. आणि ॲमिनो ॲसिडचा सिक्वेन्स ज्या वेळेला त्या ठिकाणी ठरलेला असतो त्याच्यानुसार प्रोटीन्स हे तयार होत असतात. पण इथं प्रत्येक सेलमध्ये असणारा जो डीएनए आहे तो सारखाच असतो. पण तो जरी सारखा असेल तरी काही सेलचा आपण बंच घेतला तर त्याला आपण टिश्यू असं म्हणतो. सेम काम करणाऱ्या टिश्यूंचा जर विचार केला तर त्याला आपण ऑर्गन असं म्हणतो. मग सगळेच ऑर्गन सेमच फंक्शन करतात का? नाही. तर प्रत्येक ऑर्गनचं फंक्शन हे वेगळं असतं, ते ठराविक असतं, ते ठरलेलं असतं, हे आपल्याला पण माहिती आहे. आणि त्यावेळेला त्या डीएनए वरती असणारे जे जीन्स असतात ते स्पेसिफिक जीन्सच त्या ठिकाणी ॲक्टिव्ह असतात. म्हणजेच त्या ठिकाणी जे पर्टिक्युलर सेगमेंट्स जे आहेत हे पर्टिक्युलर सेगमेंट्स जे डीएनएचे असतात तेच त्या ठिकाणी फंक्शनल असतात आणि तेच ती कॅरेक्टर्स कंट्रोल करत असतात, त्यालाच जीन असं म्हणायचं. बघा, इट इज ए पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ दॅट कॅरेक्टर. याचा अर्थ जे कॅरेक्टर आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे, एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये न्यायचं आहे, त्यावेळेला डीएनएचा जो सेगमेंट त्या ठिकाणी इन्व्हॉल्व झालेला असतो किंवा जो फंक्शनल असतो त्यालाच त्या ठिकाणी जीन असं म्हटलं जातं. आणि जीन त्याच्यानंतर पुढची जी टर्म आहे ती म्हणजे अलिल्स ऑर दी अलिलोमॉर्फ्स. अलिल्स 5. Alleles. These alleles are also called as the allelomorphs. Allelomorphs. The definition: alleles or the allelomorphs, the two or more alternative forms of a given gene called as alleles of each other.
and these alleles which are present on the homologous chromosome. In this homologous chromosome, they also occupy the identical location or the loci. And the term alleles was firstly coined by the scientist Batson. The short form of these allelomorphs is alleles. म्हणजेच या ठिकाणी एक जीन जर आपण घेतला तर त्या जीनमध्ये असणारे दोन किंवा दोनपेक्षा जास्त जे फॉर्म्स असतात, अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असं म्हटलंय, आणि त्यालाच म्हणजे द टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ ए गिव्हन जीन. आता जर समजा एक कॅरेक्टर आपण घेतलं तर ते कॅरेक्टर म्हणजेच या ठिकाणी हाईट हे जर कॅरेक्टर आपण घेतलं तर त्या हाईटची हे कॅरेक्टर आहे, त्याचा जर आपण ट्रेट घेतला तर त्या ठिकाणी एक असणार टॉल आणि दुसरा असणार डॉर्फ. पण या ठिकाणी टॉलचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर हा आता इथं होमोलोगस असा शब्द इथं आलेला आहे. होमोलोगस याचा अर्थ हा एक क्रोमोसोम आहे आणि त्याच्यासारखाच दुसरा क्रोमोसोम आहे. द डेफिनेशन ऑफ दिस होमोलोगस क्रोमोसोम इज द क्रोमोसोम्स विच आर सिमिलर इन स्ट्रक्चरली, मॉर्फॉलॉजिकली अँड जेनेटिकली कॉल्ड ॲज द होमोलोगस क्रोमोसोम. होमोलोगस क्रोमोसोम कशाला म्हणायचं तर जे क्रोमोसोम हे स्ट्रक्चरली म्हणजे त्यांची रचना, त्याचबरोबर त्यांच्यावरती असणारे जे जीन्स आहेत ते जर सारखेच असतील तर त्या क्रोमोसोम्सना होमोलोगस क्रोमोसोम असं म्हणायचं. मग हे दोन या ठिकाणी होमोलोगस क्रोमोसोम आहेत. आणि आपण ट्रेट जर घेतलं तर टॉल आहे. ह्या टॉलसाठी जर समजा जीन जो आहे तो जर या ठिकाणी ह्या आयडेंटिकल क्रोमोसोमवरती म्हणजे होमोलोगस क्रोमोसोमवरती हा एक टी इथं जर असेल तर दुसरा टी सुद्धा या ठिकाणी इथं असणार आहे. म्हणजे सेम आयडेंटिकल लोकायला जर इथं समजा हा आणि हा जर टी आहे, टी हा त्या ठिकाणी कशासाठी घेतलेला असतो तर टॉल हे त्या ठिकाणी ट्रेट दाखवण्यासाठी म्हणजे कॅपिटल टी आणि कॅपिटल टी हे त्या ठिकाणी घेतलं. पण हे जर आपण कॅपिटल टी जर घेतले तर हे होमोझायगस आहेत. जर समजा त्या ठिकाणी आपल्याला जर हायब्रिड तयार करायचा असेल तर इथं होमोलोगस क्रोमोसोमवरती एक कॅपिटल टी आहे आणि दुसऱ्या होमोलोगस क्रोमोसोमवरती जर स्मॉल टी असेल, याचा अर्थ म्हणजे ह्या हाईट ह्या कॅरेक्टरसाठी हा एक त्या ठिकाणी अलील आहे आणि हा दुसरा अलील आहे. याचा अर्थ हे अल्टरनेटिव्ह आहेत. हे अल्टरनेटिव्ह अलील्स जे आहेत ते म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त असू शकतात आणि असे जे त्या ठिकाणी अलील्स आहेत ते होमोलोगस क्रोमोसोमवरती असतात आणि म्हणून इथं दिलंय दे ऑक्युपाय आयडेंटिकल लोकाय ऑन दी होमोलोगस क्रोमोसोम. आणि त्याचा शोध पहिल्यांदा जर कोणी लावला असेल तर बॅटसन हे जे शास्त्रज्ञ आहेत यांनी लावलेला आहे. याच्यानंतर 6वी जी टर्म आहे ती म्हणजे डॉमिनंट. डॉमिनंट इट इज ॲन allele that express its trait even in the presence of an alternative allele. And the alternative is also says that the allele that express in F1, this is called as the dominant. Here one example included here the tall homozygous plant which is interbreeds with the dwarf plant, and here this tall plant which denoted as the genotype capital T, and this dwarf is also denoted as the small t, and when these are shows the interbreeding, the gametes are formed and there produces the hybrid called as the capital T, small t. But this plant is always tall. Means here this tall, this capital T, this allele is dominant. This dominant, and at this time this small t is recessive. And so this dominant allele which is suppressed
these characteristics of the dwarfism, and this small t is called as the recessive alleles, but this capital T is called as the dominant allele, because here these all plants shows the tall in height. म्हणजेच या ठिकाणी डॉमिनंट आणि रेसेसिव्ह अशा दोन टर्म्स इथे येणार आहेत. त्यापैकी इथं डॉमिनंट म्हणजे डॉमिनन्सी आपण ज्याला म्हणतो, म्हणजेच दादागिरी आपण म्हणतो, किंवा एखादं कॅरेक्टर एखादं कॅरेक्टर एक्सप्रेस होण्याची जी टेंडन्सी असते त्यालाच डॉमिनन्सी असं म्हटलं जातं. आता लेक्चर नंबर जर सेकंड तुम्ही बघितलेला असेल तिथं ते उदाहरण मी दिलेलं आहे. कारण काही वेळेला असं होतं की आता इथं जे उदाहरण घेतलेलं आहे, एक वनस्पती उंच आहे, दुसरी वनस्पती ही डॉर्फ आहे, आणि ज्या वेळेला ह्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत असतं त्यावेळेला जी नवीन झाडं तयार होत असतात, म्हणजे प्रोजिनी आपण हा शब्द वापरतो, त्यावेळेला सगळ्या प्रोजिनी ह्या हायटेड असतात. याचा अर्थ काय, ही जी टॉल प्लॅन्ट आहे ह्याची डॉमिनन्सी आहे, आणि डॉर्फिझम असणारं जे कॅरेक्टर होतं ते त्या ठिकाणी सप्रेस झालं, त्यामुळे इथं कॅपिटल टी हा डॉमिनंट आहे. त्याचबरोबर जर समजा त्या ठिकाणी अजून आपण राऊंड हे जर सीड्समध्ये असणारं राऊंड हे जर कॅरेक्टर घेतलं, राऊंड आणि रिंकल्ड, तर त्या ठिकाणी राऊंड हे जे कॅरेक्टर असतं हे डॉमिनंट असतं, आणि रिंकल जे असतं ते मात्र रेसेसिव्ह असतं. त्याच्यानंतर पुढची जी टर्म आहे ती म्हणजे रेसेसिव्ह. रेसेसिव्ह, this allele is not expressed in the presence of an alternative allele when occurs in the heterozygous condition, but in the homozygous condition it is shows the its expression, means here it's expressed only in the identical allele and it does not express in F1 hybrid. For example, in this tall and dwarf plants which shows the interbreeding, but capital T for the tall, small t for the dwarf, and here produces always the tall plant. But in this F2 generation, this is called as the F1 generation. F1 generation means the F stands for the filial, meaning offsprings produced in sexual reproduction. This is the F1 generation. But here in F2 generation, here small t means the same or the identical alleles are present, and at this time this progeny which shows the dwarf character, and so this is called as the recessive alleles present in this organism. म्हणजेच या ठिकाणी रेसेसिव्ह, आता जसं आपण बघितलं डॉमिनंट, ज्या वेळेला त्या ठिकाणी हिट्रोझायगस कंडिशन असते त्यावेळेला जे डॉमिनंट कॅरेक्टर आहे, म्हणजे जो एक अलील आहे तो स्वतःचं अस्तित्व दाखवतो त्याला आपण डॉमिनंट असं म्हणतो, आणि जो अलील त्या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व दाखवत नाही, त्याची स्वतःची कॅरेक्टर्स तो एक्सप्रेस करू शकत नाही, त्याला रेसेसिव्ह असं म्हणतो. मग तेच रेसेसिव्हचं एक्झाम्पल इथं दिलंय. ज्या वेळेला दोन अलील्स असतात त्यावेळेला, पण ते केव्हा हिट्रोझायगस कंडिशनमध्ये. हिट्रोझायगस कशाला म्हणायचं, तर इथं कॅपिटल टी आणि स्मॉल टी ही हिट्रोझायगस कंडिशन झाली, म्हणजे दोन अलील्स हे जे आहेत ते दोन प्रकारचे आहेत, दोन फॉर्ममधले आहेत, आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी हिट्रोझायगस कंडिशन असं म्हणायचं. मग अशा वेळेला जो अलील स्वतःचं अस्तित्व दाखवत नाही आणि त्यालाच रेसेसिव्ह असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहे ते F1 प्रोजिनी जे आहे त्याच्यामध्ये दिसत नाही, पण F1 हायब्रिडचं ज्या वेळेला क्रॉसिंग होत असतं त्यावेळेला F2 जी F2 ऑस्प्रिंगची तयार होत असतात तिथं मात्र ते जर आयडेंटिकल अलील्स एकत्र आलेली असतील तर मात्र स्वतःचं अस्तित्व दाखवत असतात. हे आपण त्या ठिकाणी मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस याच्यामध्ये बघणारच आहोत. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की मी त्यावेळेला सुद्धा उदाहरण तुम्हाला सांगितलेलं होतं की जर समजा दोन पार्टनर असतील तर एक आपलं स्वतःचं अस्तित्व त्या रूममध्ये दाखवत असतो आणि दुसऱ्याची कोणतीच गोष्ट त्या ठिकाणी तो एक्सप्रेस करू शकत नाही, म्हणजे एक डॉमिनंट असतो, एक रेसेसिव्ह असतो. जसं वर्गामध्ये सुद्धा त्यावेळेला काही वेळेला असं होऊ शकतं की एखादा मुलगा असा असतो
की त्याचंच सर्वांनी ऐकावं अशी त्याची अपेक्षा असते. म्हणजे तो डॉमिनंट असतो, तो बॉस असतो, तो दादा असतो, तो स्वतःचं अस्तित्व दाखवत असतो. त्यावेळेला दुसऱ्यांची कोणतीही एक्सप्रेशन त्या ठिकाणी तो अ, त्या एक्सप्रेशनला वाव देऊ शकत नाही. म्हणून एक रेसेसिव्ह आहे आणि दुसरी जी आहे एक डॉमिनंट आहे आणि दुसरी रेसेसिव्ह असतात. तर तीच एक्झाम्पल्स इथे इन्क्लूड केलेली आहेत. त्याच्यानंतर पुढची जी टर्म आहे ती म्हणजे फिनोटाइप. Phenotype, the external appearance of an individual for any trait called as the phenotype. Examples: height of the stem, here tall and the dwarf, color of the seeds yellow or the green, shape of the seeds rounded or the wrinkled, color of the hairs in human black or the golden or the white, the nature of the hairs in the human straight or the curly. These are included in the phenotype. आता याचा अर्थ दी एक्सटर्नल ॲपिअरन्स, एक्सटर्नल म्हणजे बाहेरून एखादा इंडिव्हिज्युअल जर आपण घेतला, त्या इंडिव्हिज्युअलमध्ये म्हणजे एखादी व्यक्ती असेल किंवा एखादं प्लांट असेल, म्हणजेच ते इंडिव्हिज्युअलमध्ये इन्क्लूड होत असतं. एखादा इंडिव्हिज्युअल जर आपण घेतला तर त्या इंडिव्हिज्युअलमध्ये, त्या ऑर्गॅनिझममध्ये एखाद्या कॅरेक्टर्स, एखाद्या ट्रेट्सचा जर आपण विचार केला तर ते बाहेरून कसं दिसतं, द एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट कॉल्ड ॲज द फिनोटाईप. मग इथं काही उदाहरण दिलेली आहेत. एखादी वनस्पती जर आपण बघितली तर ती उंच आहे का ती खुरटी आहे हे आपण बाहेरून ओळखू शकतो. म्हणून त्या ठिकाणी टॉल आणि डॉर्फ हे ट्रेड झालं. मग कोणतंही ट्रेड जर असेल, जर आपल्याला ते बाहेरून ओळखता येत असेल तर त्याला फिनोटाईप असं म्हणायचं. किंवा एखादा आपण बी जर घेतली असेल तर ती, आता ही पी प्लॅन्टमधलं इन्क्लूड केले सगळं. तर वाटाण्याची बिया जर आपण घेतल्या तर त्या बाहेरून आपल्याला पिवळसर दिसत आहेत का हिरवट दिसत आहेत, हे झालं एक्सटर्नल ॲपिअरन्स. किंवा त्याच जर त्या ठिकाणी बिया जर असतील तर त्या टोटली राऊंडेड म्हणजे गोलाकार आहेत का सुरकुतल्यासारख्या आहेत, त्याला रिंकल्ड शब्द वापरला जातो. म्हणजे हे बाहेरून सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याच्या आत कोणते जीन्स आहेत, कोणते अलील्स आहेत त्याचा विचार न करता एखादं ट्रेट जर आपण घेतलं त्या इंडिव्हिज्युअलमधलं तर ते बाहेरून कसं आहे त्याला फिनोटाईप म्हणायचं. आता इथं ही जी 2 एक्झाम्पल्स घेतलेली आहेत ती ह्युमनमधली घेतलेली आहेत. म्हणजे माणसामधली ही 2 उदाहरणं घेतलीत. दोन्हीही जर आपण केसांच्या बाबतीतली उदाहरणं जर घेतली तर काही वेळेला असं असतं की हेअर्स जे आहेत त्यांचा कलर कसा आहे बाहेरून सुद्धा आपण ओळखू शकतो. म्हणजे त्या व्यक्तीचे जे केस आहेत ते टोटली ब्लॅक आहेत का ते सोनेरी आहेत का ते पांढरट आहेत, किंवा त्या व्यक्तीचे जे केस आहेत ते अगदी स्ट्रेट आहेत म्हणजे सरळ आहेत, सिल्की आपण म्हणतो, किंवा काही वेळेला कर्ली असतात. कर्ली म्हणजे कुरळे असतात. मग त्या व्यक्तीचे केस जे आहेत त्याचा जिनोटाईप आपण विचारात घ्यायचा नाही, पण एक्सटर्नल ॲपिअरन्स जे आहे त्यालाच फिनोटाईप असं म्हटलं जातं. ह्या ज्या सगळ्या टर्म्स आहेत ज्या वेळेला आपण क्रॉसिंग बघत असतो त्यावेळेला हे फिनोटाईप, जिनोटाईप वगैरे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढची जी टर्म आहे ती म्हणजे genotype, genetic constitution or genetic makeup of an organism with respect to a particular trait. This is called as the genotype. Called as genotype. The example of this genotype is in pea plant, in pea plant, a plant which is tall, but the genotype of this plant is capital T or capital T small t. And the another example is the pea plant which is dwarf, but this dwarf plant which is written as the genotype is small t small t. Similarly, in this rounded seeds which is genotype is capital R, and the wrinkled seeds but the wrinkled seeds which shows the genotype is
small r. Means here these seeds which externally appears like the rounded, but the genotype is capital R small r or capital R small r. This is the genotype. So this genotype is called as the genetic constitution or genetic makeup of an organism with respect to a particular trait called as the genotype. एखादा आपण ऑर्गॅनिझम जर घेतला तर त्या ऑर्गॅनिझमचं एखादा आपण जर ट्रेट विचारात घेतला असेल, म्हणजे एखादा कॅरेक्टर जर विचारात घेतलेला असेल, तर त्याचा जेनेटिक मेकअप कसा आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये असणारे जे जीन्स आहेत ते कोणत्या प्रकारचे असले पाहिजेत, याचा जिथं अभ्यास केला जातो त्याला जिनोटाईप असं म्हणायचं. म्हणून इथं पी प्लॅन्टचं उदाहरण घेतलेलं आहे. पी प्लॅन्टमध्ये जर वनस्पती ती टॉल असेल, टॉल हा झाला त्याचा फिनोटाईप. पण ज्यावेळेला आपण कॅपिटल टी असं लिहितो किंवा कॅपिटल टी स्मॉल टी असं ज्यावेळेला लिहितो त्यावेळेला हा त्याचा झाला जिनोटाईप. तसंच डॉर्फ वनस्पतीमध्ये सुद्धा स्मॉल टीचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर दुसरं उदाहरण आहे राऊंडेड सीड. जर पी प्लॅन्टमध्ये जर बिया राऊंडेड असतील तर कॅपिटल आर हे झालं त्याचं जेनेटिक मेकअप. किंवा रिंकल्ड सीड्समध्ये स्मॉल आर असं त्या ठिकाणी बघितलं जातं. पण अजून एक तिसरं उदाहरण जर द्यायचं असेल तर ह्युमनचं उदाहरण आपण देऊ शकतो. जर ह्युमनचा विचार केला इन ह्युमन, तर या ठिकाणी ह्युमनमध्ये दोन जे सेक्स असतात मेल आणि फिमेल असे दोन जे सेक्स असतात त्याच्यामध्ये हा मेल हा झाला फिनोटाईप. म्हणजे बाहेरून आपल्याला ती व्यक्ती पुरुष दिसते म्हणजेच त्याला फिनोटाईप असं म्हणायचं. त्यावेळेला त्याचा जिनोटाईप हा एक्स आणि वाय असा असतो. त्याचबरोबर ती व्यक्ती जर घेतली, ती जर बाहेरून आपल्याला स्त्री जर दिसत असेल तर हा झाला त्याचा फिनोटाईप. पण त्याचा जिनोटाईप काय असणार आहे, एक्स. इथं एक्स वाय हा झाला मेलचा जिनोटाईप आणि एक्स हा फिमेलचा जिनोटाईप झाला. म्हणजेच या ठिकाणी इथं फिनोटाईप ही टर्म केव्हा वापरली जाते, तर बाहेरून ज्यावेळेला ॲपिरन्स जो आहे, बाहेरून म्हणजे एक्सटर्नल ॲपिरन्स ज्याला म्हणतो त्याला फिनोटाईप ही टर्म यूज केली जाते. आणि जेनेटिक मेकअप त्या ऑर्गॅनिझमचं जे आहे त्याला जिनोटाईप अशी टर्म वापरली जाते. म्हणजे फिनोटाईप आणि जिनोटाईप दोन्ही टर्म वेगवेगळे आहेत, हे तुमच्या लक्षात यायला हवं. त्याच्यानंतर पुढच्या काही ज्या टर्म्स आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत.